मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण अख्खा मसूर कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तुम्ही मसूरची भाजी म्हणू शकता, आमटी म्हणू शकता। ही मसूरची भाजी बनवायला खूपच सोपी आहे, अगदी झटपट बनते आणि खायला खूपच स्वादिष्ट लागते। टिफिनसाठी तर हा खूपच बेस्ट ऑप्शन आहे। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली रेसिपी। सर्वात आधी आपल्याला मसूर शिजवून घ्यायचा आहे। मी इथे साधारण अर्धा कप मसूर घेतलेला आहे। मसूर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मसूर बुडेल त्यापेक्षा थोडे जास्त पाणी मी मसूर शिजण्यासाठी घालून घेतलेले आहे। जर तुम्हाला मसूर कसा असतो हे माहित नसेल तर हे पहा, मसूर अशा प्रकारचा असतो, अख्खा मसूर, आणि याची ऑरेंज कलरची डाळ बनते। कुठल्याही किराणा शॉप मध्ये मसूर इझिली अवेलेबल असतो। हा मसूर आपल्याला कुकरला 2 ते 3 शिट्ट्यांवर शिजवून घ्यायचा आहे। याला भिजत वगैरे घालायची अजिबात गरज नाही, तो खूप इझिली शिजला जातो। साधारण पाव चमचा मीठ मी यात घालून घेतलेले आहे आणि आता झाकण बंद करून आपल्याला कुकरच्या साधारण 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि आता आपला कुकर झालेला आहे, थंड झालेला आहे। आपण चेक करूया आपला मसूर शिजला आहे की नाही ते। आणि हे पहा, आपला मसूर अगदी परफेक्ट शिजलेला आहे, त्याचा जास्त गाळाही झालेला नाहीये किंवा तो कच्चाही राहिलेला नाहीये। आता आपल्याला मसूरला फोडणी करून घ्यायची आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। मी इथे साधारण 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आले घेतलेले आहे। आले लसूण मी थोडेसे जास्त प्रमाणात वापरणार आहे, कारण आपल्याला मसूर छान खमंग बनवायचा आहे। त्यानंतर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे बारीक कापून। 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहे, तुम्ही एक मोठा टोमॅटोही वापरू शकता। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कट करून। फोडणीसाठी आपण साधारण अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी वापरणार आहोत। त्याचबरोबर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ। आपण मसूर शिजतानाही मीठ घातले होते, त्या अंदाजाने आपण मीठ घालायचे आहे। 1 चमचा कलरवाली मिरची पावडर घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे। हा मी घरच्या घरी बनवलेला मसाला आहे। जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मार्केटमधला कांदा लसूण मसालाही यूज करू शकता। पाव चमचा गरम मसाला मी इथे घेतलेला आहे। मी ऑलरेडी घरी बनवलेल्या मसाल्यामध्ये गरम मसाला वापरलेला आहे, म्हणून मी पाव चमचा वापरते आहे। जर तुम्ही कांदा लसूण मसाला यूज करणार असाल तर तुम्ही गरम मसाल्याचे प्रमाण थोडेसे वाढवा। कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही चिकन मसाला वापरला तरीही मसूर खूप टेस्टी बनतो। आता आपण आले लसूण जे आहे ते खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेणार आहोत। आले लसणाच्या बारीक पेस्ट ऐवजी जर अशा प्रकारे आपण भाज्यांना आले लसूण जाडसर ठेचून वापरले तर भाज्या जास्त टेस्टी बनतात। आणि हे पहा, अशा प्रकारे मी आले लसूण जाडसर ठेचून घेतलेले आहे। आता आपली फोडणीची तयारी झालेली आहे। आता आपण मसूरला फोडणी करून घेऊया। फोडणीपुरते ऑइल मी घालून घेतलेले आहे। ऑइल गरम झालेले आहे। आता आपण सर्वात आधी जिरे मोहरी घालणार आहोत। जिरी मोहरी छान तडतडले की आपण यात फ्रेश कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत। साधारण 2 छोटी कढीपत्त्याची पाने मी घेतलेली आहेत। त्यानंतर आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला आले लसूण घालून घ्यायचं आहे, ज्यामुळे हिंग जळणार नाही। आले लसूण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आले लसूण परतून झाले की मी यात हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि मिरच्याही थोडा वेळ परतून आपण यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। हा मसूर बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे वाटण नाही वापरत आहोत, त्यामुळे मी कांदा टोमॅटोचे प्रमाण थोडेसे जास्त घेतलेले आहे। हा कांदा आपल्याला छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा जर कच्चा राहिला तर मसूरला गोड चव येण्याची शक्यता असते। आणि इथे कांद्याला छान गोल्डन रंग आलेला आहे, कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो घालून झाला की लगेचच आपण यात उरलेले मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल। आपण मसूर शिजताना ऑलरेडी मीठ घातलेले आहे, त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचे आहे। पूर्ण भाजीसाठी मी इथे 1 चमचा मीठ वापरलेले आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपल्याला झाकण ठेवून साधारण एक वाफ काढून घ्यायची आहे, ज्यामुळे टोमॅटो आणि कांदा छान एकजीव होतील। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झालेले आहेत आणि टोमॅटोही छान सॉफ्ट झालेला आहे। आता आपण यात मसाले घालून घेऊयात। हळद पावडर, धने पावडर, मिरची पावडर, काळा मसाला आणि गरम मसाला मी घालून घेतलेला आहे। आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली आहे
आणि आता हे सर्व मसाले आपले परतून झालेले आहे. लगेचच आपण यात मसूर घालून घ्यायचा आहे. मसाले जळणार नाहीत याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. आणि थोडेसे परतून मसूरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला यात थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे. आपल्याला हा मसूर जास्त पातळ नको आहे किंवा जास्त घट्टही नको आहे. अगदी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. थोडीशी कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला या मसूरला एक उकळी काढून घ्यायची आहे. मसूर ऑलरेडी शिजलेला आहे. फक्त सर्व मसाले मसूरमध्ये छान एकजीव होतील यासाठी आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. खूपच छान रंग आलेला आहे आपल्या मसूरला आणि फोडणीचाही खूप सुंदर वास सुटलेला आहे. आणि आपला मसूर इथे तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबरही हा मसूर खाऊ शकता. आपण हा मसूर बनवण्यासाठी कोणतेही वाटण वापरलेले नाहीये, तरी सुद्धा तुम्ही बघू शकताय मसूर छान मिळून आलेला आहे, एकजीव झालेला आहे. त्याचे वेगळे पाणी वगैरे अजिबात सुटलेले नाहीये. जर घरात भाजीला काही अवेलेबल नसेल तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. थोडीशी कोथिंबीर मी गार्निशिंगसाठी घालून घेतलेली आहे आणि अगदी परफेक्ट अशी आपली मसूरची भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही ही अशा पद्धतीने मसूरची भाजी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ती नक्कीच खूप आवडेल. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.